आजपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था चिंताजनक आहे। जिल्ह्यातील 2084 पैकी तब्बल 1212 शाळांना तातडीनं दुरुस्तीची गरज आहे। कुठे गळकी छतं, तुटलेल्या खिडक्या तर कुठे उखडलेल्या फरशांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पळशी परिसरातील शाळेत 8 वर्गखोल्या धोकादायक असून 320 विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। अतिवृष्टीच्या नुकसानीचा निधी रखडल्यामुळे शाळांची ही दुरवस्था कायम आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये उभा आहे आणि या तालुक्यामधला हा पिंपळगाव आहे आणि पिंपळगावची ही गेली अनेक दशकं जुनी शाळा आहे। मात्र या शाळेमधला जो प्रकार तुम्हाला दाखवतो, आज या शाळेतल्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुरक्षित खोल्या नाही आहेत। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ज्या समोर खोल्या दिसतात या सर्व खोल्यांचे जे पत्रे होते, जो छत होता तो वादळी वाऱ्याने उडून गेलेला आहे आणि अशा पद्धतीने हा जो लिंबाचं झाड आहे त्या लिंबाच्या झाडावरती हे सर्व पत्रे या ठिकाणी अडकलेले आहेत आणि अशाच परिस्थितीमध्ये इथले जे विद्यार्थी आहे या ठिकाणी आता शाळा शिकत आहेत अशी परिस्थिती आहे। आज राज्यभरातील ज्या शाळा आहेत त्या उघडलेल्या आहेत। इथं यापूर्वीपर्यंत शाळा भरायची, याच ठिकाणी विद्यार्थी हे या ठिकाणी शिक्षण घेत असते। मात्र या विद्यार्थ्यांची जी ही शाळा होती त्याची छत आता उडालेली आहे। तर इकडच्या बाजूची मी दुसऱ्या खोल्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। दुसरी खोली देखील अशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की ही मुलांची बेंच आहे। तुम्ही ही बेंच आहे पाहू शकतात। ह्या बेंच कशा पद्धतीने इथं संपूर्ण जी वादळी वाऱ्यामुळे याचं छप्पर उडालेलं आहे। ही वर्ग खोली आहे, आता ती नासधूस झालेली पूर्णपणे तुटलेली आहे। तर अशी परिस्थिती असताना इथल्या गावाचे सरपंच आहे गायकेजी, त्यांच्याशी आपण बोलूयात। एवढी दुरावस्था या शाळेची झालेली आहे, पत्रे या ठिकाणी पडलेले आहेत, जीवाशी खेळ सुरू आहे सध्या। आम्ही वारंवार शासनाला विनंती केली आहे, पत्र लिहिले ग्रामपंचायतच्या वतीनं, त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभाग आमच्या गावच्या वतीनं, परंतु दरवेळी आमच्याकडे बजेट नाही, फंड नाही हे कारण सांगून अद्यापपर्यंत कुठल्याही या शाळेचं बांधकाम वगैरे केलेलं नाही। 2024ला सुद्धा आमच्या गावच्या शाळेचे पत्रे याचप्रमाणे उडाले होते, परंतु त्यावेळेसही थातूरमातूर रिपेअरिंग करून ते आम्हाला परत शाळा बांधकाम करून दिलेले नाही। इशारा म्हणजे आम्ही यानंतर जर बांधकाम कधी आम्हाला करून देत नसाल आणि बांधकाम जर कधी सुरू नाही केलं 2 दिवसात, तर त्याच्यानंतर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ आणि आम्ही जिल्हा परिषदच्या प्रांगणात शिवच्या ऑफिस समोर किंवा शिक्षणाधिकारी मॅडम यांच्या ऑफिस समोर आम्ही मुलांची शाळा वर्ग आम्ही तिथं भरवू। कॅमेरा पर्सन अमोलचं मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।